आता मॉडर्न सायन्सनुसार ऑपरेटिव्ह प्रोसिजरसाठी काय काय करायला पाहिजे, काय काय नियम आहेत. बेसिक कन्सेप्ट जो आहे ऑपरेटिव्ह प्रोसिजरचा तो सुश्रुतांनी जो सांगितलेला तोच आहे. परंतु मॉडर्ननुसार त्याच्यामध्ये मॉडर्न इन्व्हेन्शन जे झालेले आहेत, नवीन शोध लागलेले आहेत, नवीन तपासण्या करायच्या, ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स, त्याच्यानंतर ॲनस्थेशियासाठी लागणारे द्रव्य नवीन आल्यामुळे आणि ॲनस्थेशिया देण्यासाठी जेवढं ते ॲनस्थेशिया सुखकर आहे, सोयीस्कर आहे, सुकर आहे ऑपरेटिव्ह प्रोसिजरसाठी, तेवढाच रुग्णासाठी रिस्की आहे. म्हणून त्या रिस्क सगळ्या टाळण्यासाठी त्या संबंधीचे सर्व कर्तव्य आपल्याला करावे लागतात. त्याच्यामुळे ही प्रोसिजर थोडी मोठी आहे, थोडी शिस्तबद्ध आहे. सुश्रुतांनी त्रिविध कर्मामध्ये पूर्वकर्म, प्रधान कर्म, पश्चात कर्म असे 3 कर्म सांगितलेले आहेत. आधुनिक मतानुसार पश्चात कर्म असेच 3 कर्म सांगितलेले आहेत. आधुनिक मतानुसार पूर्वकर्मात रुग्णाची तयारी करणे म्हणजे रुग्णाला शस्त्रकर्मापूर्वी मनात एक प्रकारची भीती असते, त्यामुळे त्याला मानसिक आधार देऊन मानसिकरित्या तयारी करणे. तसेच न्यायवैद्यकीय दृष्ट्या रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकाची संमती घेणे, एखादा आजार असल्यास संज्ञाहाराच्या दृष्टीने त्याचा विचार करणे. एकंदरीत पूर्वकर्मामध्ये आधुनिक शास्त्रानुसार ह्या सर्व गोष्टींचा विचार केला आहे. त्यालाच प्री ऑपरेटिव्ह प्रोसिजर असे म्हटले आहे. प्रधान कर्माला आधुनिक मतानुसार ऑपरेटिव्ह प्रोसिजर म्हटलेले आहे. सुश्रुतांनी यामध्ये अष्टविध शस्त्रकर्माचा समावेश केलेला आहे. आधुनिक शास्त्रानुसार यामध्ये विविध अंगाच्या शस्त्रकर्मानुसार पोझिशन ऑफ पेशंट, पार्ट प्रिपरेशन म्हणजे पार्ट प्रिपरेशनचे 2 अर्थ होतात. आदल्या दिवशीचे प्री ऑफ प्रोसिजरमध्ये रुग्णाचे जे हेअर्स असतात ते रिमूव्ह करायला त्याला पार्ट प्रिपरेशन म्हणतात आणि जे आपण पार्ट क्लीन करतो, पार्ट पेंट करतो त्याला सुद्धा पार्ट प्रिपरेशन आपण वर्ड वापरू शकतो किंवा पेंटिंग अँड ड्रेपिंग प्रोसिजर म्हणतात. देन ऑपरेटिव्ह प्रोसिजर यामध्ये विविध प्रकारचे इन्सिडेंट्सचे वर्णन सांगितलेले. पश्चात कर्मामध्ये सुश्रुतांनी रणबंधन, मूर्छित असल्यास त्या दृष्टीने रुग्णावरील उपचार असे वर्णन केलेले आहे. मात्र आधुनिक शास्त्रानुसार संज्ञाहारातून रुग्ण पूर्वस्थितीत येईपर्यंत त्याचे परीक्षण, रुग्णाची इतर चिकित्सा त्या शास्त्रानुसार करण्यास सांगितले आहे. त्यालाच पोस्ट ऑपरेटिव्ह प्रोसिजर असे म्हटले आहे. सुश्रुतानुसार 3 टप्प्यामध्ये कसं साधर्म्य दाखवता येईल हे या ठिकाणी आपण वर्णन केले आहे. त्यानंतर आपण प्री ऑपरेटिव्ह प्रोसिजरमध्ये पहिले रुग्णाची तयारी करत असताना हिस्ट्री ऑफ पेशंट. द पेशंट इज इन्क्वायर्ड अबाउट इलनेस, डायबिटीज, अस्थमा, ट्युबरक्युलोसिस, हायपरटेन्शन, मायोकार्डियल इन्फार्क्शन, intake of drugs like steroids, anti-epileptic drug, insulin at present or taken for a long period. ह्या सगळ्या गोष्टी आपण हिस्ट्री टेकिंगमध्ये टाकलेल्या. आपण जेव्हा केस पेपर भरतो रुग्णाचा त्याच्यात नेम, एज, सेक्स सगळं गृहीत आहे याच्यात. म्हणजे केस पेपर तुम्ही भरलेला आहे. हिस्ट्री टेकिंगचा चॅप्टर जो घेतला आपण दासच्या क्लिनिकल दासमधला, त्याच्यामध्ये जे घेतलेल्या आहेत चीफ कंप्लेंटपर्यंतच्या गोष्टी आहेत ह्या गृहीत आहे त्याच्यात की तुम्ही पेपरमध्ये भरलेल्या आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे फ्री ऑफमध्ये म्हणजे ते नाही, ते गृहीत धरून आपल्याला फक्त आता बस पेशंटला उद्या ऑपरेटिव्ह प्रोसिजरसाठी घ्यायचं आहे हे गृहीत धरून आपण ही प्री ऑपरेटिव्ह प्रोसिजर सांगत आहे. नाही तर मग ती घ्यायची नाही बा असं नाही, ते गृहीत धरूनच. देन एक्झामिनेशन ऑफ पेशंट. General examination of patient includes nutritional status and build of patient, hydration, dehydrated आहे का patient, jaundice, anemia, presence of loose and artificial teeth, हे teeth आणि एखादं artificial implant लावलेलं आहे का पेशंटला. कशासाठी हे आता हे काही लोकांना समजणार नाही. तुम्ही खूप ज्युनियर म्हणजे UG लेवलचे आहे. जेव्हा पेशंटला आपण ॲनस्थेशिया देतो, लॉंग प्रोसिजर असते, तेव्हा जनरल ॲनस्थेशिया जेव्हा देतो पेशंटला तेव्हा इंट्युबेशन करावे, एंडोट्रकियल ट्यूब टाकतो.
ती ट्यूब टाकत असताना पेशंटचा जॉ ओपन करतात आणि ती ट्यूब टाकतात. ती ट्यूब टाकत असताना लॅरिंगोस्कोप सुद्धा टाकतात. लॅरिंगोस्कोप इज अ मेटल स्ट्रक्चर. ह्याच्यात जर आर्टिफिशियल टीथ असेल तर त्या टीथला धक्का लागून ते आर्टिफिशियल टीथ आहे ते पडू शकतो किंवा ते इम्प्लांट पडून जर पेशंटच्या घशात गेलं किंवा तोंडात राहिलं तर ती फॉरेन बॉडी म्हणून काम करू शकते. म्हणून पेशंटला आधीच विचारायचं डेंचर वगैरे आहे, म्हणजे ते आधीच रिमूव्ह करून आपल्याला ॲनास्थेशियाच्या वेळेस प्रॉब्लेम होणार. ओरल हायजीन जर पेशंटचं रुग्णाचं ठीक नसेल तर पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह ते लंग्समध्ये इन्फेक्शन जाऊ शकते आणि रेस्पिरेटरी काही प्रॉब्लेम रुग्णाला होऊ शकतो. पल्मोनरी फंक्शन, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीममध्ये पल्स, बीपी आणि हार्ट साऊंड हे सगळं ॲनास्थेशियाच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाचं आहे. तसंच पोस्ट ऑपरेटिव्ह वूंड हील होईल की नाही याच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं. देन लोकल एक्झामिनेशन. In addition to routine abdominal and per-rectal examination, condition of the skin at the site of incision should be noted. If the operation is to be done on limb, the site and site of the surgery must be written on the case paper and limb is marked and prepared accordingly. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कधी कधी आपण पेपरमध्ये वाचतो. सर्जन शुड नॉट डिपेंड अपॉन द स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ और असिस्टंट डॉक्टर इन दिस केस. आपल्याला डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे, पायाचं ऑपरेशन करायचं आहे, हर्नियाचं ऑपरेशन करायचं आहे, हायड्रोसिलचं ऑपरेशन करायचं आहे किंवा ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये कोणत्या पायाची सर्जरी करायची आहे, कोणत्या हाताची सर्जरी करायची आहे. इट शुड बी मेन्शन इन द केस पेपर अँड इट शुड बी मार्क ऑन द पेशंट बॉडी. कारण कधी कधी गडबडीत 4 पेशंट असतील, पेशंटच्या नावाचाही गोंधळ होऊ शकतो. डोळ्याचं ऑपरेशन असताना, कॅटरेक्टचं ऑपरेशन करत असताना तर त्याला एक मार्क केलेलं पाहिजे डोळ्याच्या ठिकाणी. हाताची सर्जरी असेल तर हातावर काहीतरी मार्किंग केलं पाहिजे. हर्निया असेल तर हर्नियाची साईट मार्क केलेली असली पाहिजे, लिम्बची साईट मार्क केलेली असली पाहिजे. हे का महत्त्वाचं आहे? याच्यामुळे गडबडीत जर 2 पेशंट असतील, दोन्ही पेशंटला हर्नियाच असेल, एकाचा राईट असेल एखादा लेफ्ट असेल, वैचं वरचा झालं म्हणजे मेडिको लिगली हे खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगितली, कंडिशन ऑफ स्किन ॲट द साईट ऑफ इन्सिजन. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी केस टेक्निकमध्ये घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी कामात येणार. जर तिथे इन्फेक्शन असेल तर यू इंट्रोड्यूस द इन्फेक्शन टू द site of operation or through the incision. Routine investigation for all patients above 40 years included hemoglobin, TLC, TLC, ESR, urine routine microscopy, blood urea, blood sugar, fasting and posting, X-ray, ECG, HGOT, HGPT, HbA1c, HIV, BTC. ह्या गोष्टी आजकाल हा एक प्रोटोकॉलच झालेला आहे की प्री ऑपरेटिव्ह प्रोफाईल. त्याच्यामध्ये बरेचसे हेड्स येतात. ते हेड्स कंपल्सरी आहे. कशासाठी? फॉर मेडिको लिगल इश्यू अँड फॉर द स्टाफ अँड फॉर द ॲनास्थेटिस्ट अँड फॉर द सर्जन. आणि जर तुम्ही हे इन्व्हेस्टिगेशन केले नाही तर जर पेशंटला काही प्रॉब्लेम झाला तर मेडिको लिगली तुम्ही फसू शकता आणि पेशंटला सुद्धा हे घातक ठरू शकते. हिमोग्लोबिन हे तर सगळ्यांना माहिती आहे की चांगलं हिमोग्लोबिन असेल तर हिलिंग प्रॉपर. चांगलं हिमोग्लोबिन असेल, पेशंटला GA दिला आहे, फायनल दिलेले आहे तर हायपोव्होलेमिक शॉकमध्ये जाऊ नये. म्हणून हिमोग्लोबिन तर फर्स्ट. टोटल काउंट तुम्हाला इन्फेक्शन आहे का हे त्याच्यामध्ये दिलेले. ESR क्रॉनिक डिसीज आहे का, युरिन इन्फेक्शन आहे का, पोस्ट ऑपरेटिव्ह युरिन इन्फेक्शन असेल किंवा शुगर निघेल युरिनमध्ये तर पेशंटला माहीत असतं. इन्फेक्शन असेल पेशंटला फिवर विथ रायडर पोस्ट ऑपरेटिव्ह. तुम्हाला वाटेल ऑपरेशनमुळे पेशंट इन्सिडन्सली पेशंट म्हणून तुमचं ऑपरेशन झालं त्याला तुम्ही किती सांगितलं तरी समजणार नाही. म्हणून हे आपल्याजवळ रेकॉर्ड असणे आवश्यक आहे. ब्लड युरिया, पेशंटचा ब्लड युरिया वाढलेला असेल तर, किडनी फंक्शन नॉर्मल नसेल तर जे आपण ड्रग देऊ ते लवकर
किडनी फंक्शन बरोबर नसल्यामुळे लवकर शरीराच्या बाहेर जाणार नाही, टॉक्झिक होऊ शकते. म्हणून ब्लड युरिया, सिरम क्रिएटिनिन, ब्लड शुगर, फास्टिंग पोस्टिंग, पेशंटचा डायबिटिक कसा कंट्रोल आहे ते, एक्सरे चेस्ट फॉर ब्रॉन्कायटिस, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, एनी फोकस ह्याच्यासाठी, किंवा स्मोकर असेल पेशंट तर ते हे करण्यासाठी, पीसीजी तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ॲनास्थेशियाच्या दृष्टीने, लिव्हर फंक्शन आणि HbS-Ag फॉर हिपॅटायटिस म्हणजे पॉझिटिव्ह आहे का त्याच्यासाठी हिपॅटायटिस. कारण हिपॅटायटिसचं करत असताना पेशंटच्या ऑल सेफ्टी प्रिकॉशनमध्ये हे करायला पाहिजे. त्याचे कारण त्याच्यामुळे इन्फेक्शन त्याच्या HIV-पेक्षाही जास्त डेंजरस आहे. साध्या त्याच्या फ्लुईडमधून कुठल्याही मलमूत्रामधून सुद्धा आपल्याला दुसऱ्या पेशंटला इन्फेक्शन करून येईल किंवा आपल्याला. म्हणून ऑपरेटिव्ह प्रोसेस म्हणजे याचा अर्थ ऑपरेशन करायचं नाही असं नाही. ऑपरेटिव्ह प्रोसेस करत असताना सगळ्या प्रिकॉशन्स म्हणून महत्त्वाचे. HIV सगळ्यांना माहिती आहे काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. BT आणि परत काही अँटी कोॲग्युलंट किंवा अँटीप्लेटलेट ड्रगवर पेशंट असेल तर परत पेशंटला आपण ॲनास्थेशिया देऊ शकत नाही ऑपरेटिव्ह प्रोसेस. कारण ब्लड लॉस होईल, स्पायनल बीला तर हिमॅटोमा होण्याचे चान्सेस असतात. म्हणून BT-CT करून काढला पाहिजे. किंवा पेशंटला तसाही कंजेनायटल काही प्रॉब्लेम असू शकतो तर त्याच्याकडून ह्या गोष्टी सगळ्या करायला. प्री ऑपरेटिव्ह ऑर्डर्स. When the patient is ready for operation, the surgeon writes the order for pre-operative preparation. Pre-operative orders are written one day prior to the operation. They include the following. एक दिवस आधी त्या नोट्स पडल्या पाहिजे केस पेपर. प्रपोज्ड ऑपरेशन अँड ॲनास्थेशिया. तुम्ही कुठलं ऑपरेशन करणार आहे. These are written to enable the nursing staff and ancillary personnel to begin orientation. आपल्याला हे कशाच्यासाठी घ्यायचे. नर्सिंग स्टाफ, अजून जे मदत करणार आहेत लोक ते, आणि ॲनास्थेटिस्टला आणि सर्जनला हे दोन्ही याचं ओरिएंटेशन ॲनास्थेटिस्ट, नर्सिंग स्टाफ, OT स्टाफ यांचं ओरिएंटेशन व्हायला पाहिजे. रिटन कन्सेप्ट फॉर सर्जरी अँड ॲनास्थेशिया. The procedure and its risks must be explained to the patient in brief. Shaving and preparation of local part. Ideally, antiseptic soap is used for at least 1 week prior to the admission. Complete scrub bath with Savlon or antiseptic soap should be taken the night before the operation. Antiseptic lotionच्या साबणाने किंवा antiseptic साबुने 8 दिवसापासून पेशंटला आंघोळ करायला सांगायचे असते, आदल्या दिवशी करायचं. स्किन इज शेव्ड अर्ली मॉर्निंग बिफोर द ऑपरेशन. नेक्स्ट, नथिंग बाय माउथ आफ्टर मिडनाईट. At least 6 to 8 hours are allowed for emptying the stomach to minimize the hazards of vomiting and aspiration. स्टमक रिकामं पाहिजे. अदरवाईज ॲनास्थेशिया दिल्यानंतर कॉन्ट्रॅक्शन येतात आणि पेशंटला वॉमिटिंग होते आणि नाही तर मग ट्रायल स्ट्रिप टाकावं लागतं. किंवा पेशंटला ॲनास्थेशिया दिल्या झोपल्या ॲस्पिरेट केलं हे तर पेशंटने कोलॅप्स. एमबीएम महत्त्वाचं आहे. नथिंग बाय माउथ किंवा मील बाय माउथ. ब्लड टेस्ट इज सेंट फॉर क्रॉस मॅचिंग. एन्श्युअर इन द इव्हिनिंग बिफोर ऑपरेशन दॅट द रिक्वायर्ड ब्लड इज अवेलेबल अँड केप्ट प्रेझेंट. खूप मेजर सर्जरी जेव्हा असतात तेव्हा. Nasogastric tube, Foley's catheter in intravenous fluid. These are ordered as indicated. Mouth care, it is done by using hydrogen peroxide in the evening and morning of the operation. Pre-medication, it is usually written by the anesthetist. Injection diazepam 10 mg, injection atropine sulfate half an hour before the operation. Avoid all narcotics and sedatives in case of patient with chronic respiratory or liver disorders. Reduce dose of the drug by half except atropine if the patient is over 50 years of age. Simple enema is given in the evening before the operation to empty the distal colon because on the induction of general anesthesia, sphincter may relax and the patient may defecate on operation table if distal colon and rectum are not
मी मागे सांगितलं. पेशंट इज आस्क्ड टू गो फॉर व्हॉइडिंग युरिन ऑन कॉल टू द ऑपरेटिंग सूट. बिफोर ऑपरेशन पेशंटला युरिन करून यायला सांगायचं की अवॉइड द एम्ब्रेसमेंट अँड ऑब्विएट अनड्यू ब्लॅडर डिस्टेन्शन. ऑपरेशनमध्ये आपण ॲव्हिन फ्लुइड्स वगैरे देतो तेव्हा पेशंटच्या ब्लॅडर फुल होऊन आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. लॅप्रोटॉमी असताना बिफोर लॅप्रोटॉमी आपण कॅथेटर करायला लागतो.